आज आमची कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही। विजयदादांनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं असं म्हणत रामराजे निंबाळकर यांनी शिवरत्न बंगल्यावर पत्रकारांशी बोलणं टाळलं। अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, रघुनाथराजे निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, सांगोला तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख, माजी आमदार जयवंत जगताप, संजय कोकाटे आणि माण, खटाव तसंच सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते। सर्व नेत्यांची बंद दाराआड सुमारे 1.5 तास गुप्त खलबत झाली। गिरीश महाजनांच्या वक्तव्यानं मोहिते पाटलांची नाराजी दूर झाली। त्यांचं बंड जोर पकडण्याआधीच थंड झालं। अशा वावड्या रविवारी सकाळपासूनच उठत होत्या, परंतु अचानक या सर्व मोठ्या नेत्यांच्या एकत्रित येण्यानं लवकरच काहीतरी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। शेकापच्या जयंत पाटलांनी लवकरच आमचा निर्णय तुम्हाला समजेल, येत्या 8 दिवसात येथील राजकारण बदलल्याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल असा जाता जाता इशारा केला। तर संजय कोकाटेंनी मात्र आपली परखड भूमिका मांडत मोहिते पाटलांनी आता धाडसी निर्णय घेण्याची वेळ आली आहे। जर धाडसी निर्णय घेतला नाही तर आपणा सर्वांची राजकीय अवस्था बिकट होईल असं सांगितलं। तर आज आमची कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही। विजयदादांनी आम्हाला जेवायला बोलावलं होतं असं म्हणत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिवरत्न बंगल्यावर पत्रकारांशी बोलणं टाळलं असलं तरी एकाच वेळी विविध भागातील विविध पक्षांची नेते मंडळी शिवरत्नवर एकवटल्यानं राजकीय घडामोडींना वेग आला आहे। लवकरच गिरीश महाजन हे सुद्धा शिवरत्नवर भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली आहे। ज्यांच्यासाठी हा सर्व राजकीय सारीपाटाचा खेळ मांडला गेलाय त्या धैर्यशील मोहिते पाटलांनी मात्र वेट अँड वॉच असं म्हणत मीडियासमोर बोलणं टाळलं। यावेळी विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते।